न्यूरोसर्जरी सारखं कॉम्प्लिकेटेड फील्ड कसं निवडलं डॉक्टर? ज्यामध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे पेशंट्स हाताळतो. तर लहानपणापासूनच मला डॉक्टर होण्याचं एक मनात जिद्द होती. मी ट्रॉमाचे पेशंट्स, हेड इंजरीज किंवा हे ट्युमर्स असे पेशंट्स बघायचो. मेडिकल क्षेत्रामध्ये, मेडिकल या लाईनमध्ये तुम्ही न्यूरोसर्जरी सारखं कॉम्प्लिकेटेड फील्ड कसं निवडलं डॉक्टर? आणि म्हणजे तुम्ही MBBS झाल्यानंतर त्याकडे गेलात का? त्यात काय सुरुवातीच्या काळात आव्हानं होती, आम्हाला प्लीज सांगा. ओके. तर लहानपणापासूनच मला डॉक्टर होण्याचं एक मनात जिद्द होती. बरं. आणि मग आम्ही MBBSला प्रवेश मिळवल्यानंतर एक 4.5 वर्षाचा जो कालावधी असतो तो MBBSचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करतो. आणि मग 1 वर्षाचं आमचं रोटेटरी इंटर्नशिपचा प्रोग्राम असतो, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे पेशंट्स हाताळतो. कॅज्युअल्टीमध्ये येणारे पेशंट्स बघतो आणि मग त्यांना जे काही इमर्जन्सी ट्रीटमेंट लागते ती देऊन आणि त्यांना रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला आम्ही रेफर करत असतो. त्यावेळेला जेव्हा मी ट्रॉमाचे पेशंट्स, हेड इंजरीज किंवा हे ट्युमर्स असे पेशंट्स बघायचो, त्यावेळेला आम्ही त्या ब्रांचविषयी खूखूप फॅसिनेशन होतं. कारण ट्रॉमाचा आलेला पेशंट जो व्हेंटिलेटरवर आहे आणि जो खूप सिरियस आहे, अशा पेशंटला आम्ही रेफर करायचो. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आम्ही राऊंडला जायचो त्यावेळेला तो पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालेला असायचा. त्यामुळे हे आव्हानात्मक असं ब्रांच वाटली आणि त्यामुळे मी पुढे MS आणि मग नंतर MCH या 2 जे मोठे टप्पे असतात आमच्यात, तर त्यासाठी आम्ही एक न्यूरोसर्जरी हा विषय डोक्यात ठेवूनच त्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं. आणि त्यावेळेला आमच्या नीट CETमध्ये एक 7th रँकने महाराष्ट्रात येऊन आणि मी न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट चूज केलं आणि अशा पद्धतीने माझा इथपर्यंत प्रवास आलेला आहे.